मराठा आरक्षणासंदर्भात वर्षा निवासस्थानी तब्बल 1.5 ते 2 तास बैठक झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या ऐन गणेश उत्सवात आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर वर्षावर खलबतं करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, फडणवीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। मराठा आरक्षणावर आता नेत्यांची खलबतं सुरू झालेली आहेत। काय अधिकचे अपडेट्स? निश्चितप्रमाणे तेजल, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला घेऊन सरकारला पुन्हा एकदा आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आंदोलन मनोज जरांगे पाटील करणार आहेत ते ऐन गणेशोत्सव काळामध्ये करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खलबते पार पडली। तब्बल 1.5 ते 2 तास जी आहे ही बैठक चाललेली आहे। जर का मनोज जरांगे पाटील ऐन गणेशोत्सव काळामध्ये मुंबईत आले तर मोठ्या संख्येने मुंबईमध्ये जे मराठा समाजाचे नेते असतील किंवा मग कार्यकर्ते असतील आणि नागरिक ते मुंबईमध्ये येतील आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक जे असतात ते गणेशोत्सव काळामध्ये रस्त्यावरती आलेले असतात, दर्शन करण्यासाठी रस्त्यावरती आलेले असतात। त्यामुळे जर का याच काळामध्ये जर का मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखायचं कसं यावरती विशेष रणनीती जी आहे ती या बैठकीत आखली गेली, विशेष रणनीती ठरली गेली। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाला घेऊन कुठेतरी महायुती सरकार जे आहे ते काहीतरी मोठे निर्णय जे आहेत नक्की सूरज आता पाहतोय मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखली गेल्याची माहिती दिलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ते एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा आरक्षणासंदर्भात वर्षा निवासस्थानी तब्बल 1.5 ते 2 तास बैठक झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।